नमस्कार मित्रांनो, माझं नाव सतीश जाधव आणि आपलं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आत्ता आपण आलेलो आहोत नागोठणे ब्रिज क्रमांक 2 वरती आणि ह्या ब्रिजच्या खालून आपण नागोठणे शहरामध्ये प्रवेश करतो। तो हा ब्रिज आहे जो गोवा एंड साईडचा आहे। तो हा दुसरा ब्रिज, याचा आपण अगोदर व्हिडिओ केला होता आणि तेव्हा काम थोडंसं बाकी होतं। आपण तेव्हा बोललो होतो की 2 महिन्यामध्ये या ब्रिजचं काम पूर्ण होऊन हा ब्रिज वापरण्यासाठी येऊ शकतो। त्यावेळेला या ठिकाणी मी दाखवलं होतं की इथं भराव वगैरे करायचं काम बाकी होतं आणि आत्ता भराव वगैरे करून लेवल वगैरे केलेली आहे आणि बाकी अजून या ब्रिजच्या कामामध्ये काय केलेलं आहे ते आपण पूर्ण एक व्हिडिओ पाहूया। ब्रिजवरून प्रवास करताना स्टार्टपासून या ब्रिजच्या पूर्ण एंड पॉईंटपर्यंत। सो चला तर पहिले तो व्हिडिओ पाहून घेऊयात आणि इथे येऊयात, मग इथनं पूर्ण आपण पुढचा कंटिन्यू करूयात व्हिडिओ। आता आपण जो नागोठणे ब्रिज आहे, नागोठणेचा दुसरा ब्रिज आहे। पहिल्या ब्रिजचा आपण लास्ट व्हिडिओमध्ये पाहिला होता कसं काम झालेलं आहे पूर्ण ते, पण हा दुसऱ्या ब्रिजचा मुंबई एंडपासून आपण प्रवासाला सुरुवात केलेली आहे। इथे तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे काम वगैरे झालेलं आहे या रस्त्याचं वगैरे, आणि सध्या हाच रस्ता वापरण्यामध्ये आहे इथून। आणि इथून आता थोडं पुढे गेलं की तुम्ही पाहू शकता की उजव्या साईडनी वाहतूक चालू आहे आणि हा रस्ता जातो, हा पुढे जातो ब्रिज साईडला आणि ब्रिजचं काम वगैरे झालेलं आहे। सध्या तिकडे काही गाड्या पार्किंग वगैरे करून ठेवल्या आहे, इकडे माती वगैरे पडलेली आहे। आणि इकडे थोडेफार काही प्लेट वगैरे असतात ज्या ब्रिजच्या भरावासाठी वगैरे वापरतात, त्या वगैरे पडलेल्या आहेत। आणि इकडं काम वगैरे सावकाशपणे आता इकडे चालू आहे। लास्ट टाईम इकडे काम जरा जोरामध्ये चालू होतं, आता एवढं काही काम फास्ट आहे असं दिसत नाही आहे, पण काम चालू आहे। पाणी मारायचं वगैरे काम चालू आहे इकडे। आपण थोडं पुढे गेलो ना की लास्ट व्हिडिओमध्ये आपण इकडे कशी परिस्थिती ती पण या व्हिडिओमध्ये थोडीफार दाखवतो आणि नंतर ह्याही व्हिडिओमध्ये पाहू आपण कंपॅरिझन करून की कसं कसं काम झालेलं आहे ते। सो थोड्या वेळाने पुढे पोहोचलो आपण की लास्ट व्हिडिओचा पण थोडा काही पार्ट आपण या व्हिडिओमध्ये इन्क्लूड करणार आहोत, म्हणजे तुम्हाला एक कंपॅरिझन समजेल की कसं काम झालेलं आहे ते। आता आपण इथं पोहोचलेलो आहोत आणि पुढे आता जो मधला ब्रिज आणि फ्लायओव्हरचा जो भाग असतो त्याला मधला जॉईन करणाऱ्या पार्टचा सिमेंट काँक्रिटीकरण केलेलं आहे। सो त्या ठिकाणी जाता येणार नाही आपल्याला पुढे, तर आपण इथून उतरून तुम्हाला पुढचा पार्ट कसं काय झालेलं आहे ते दाखवतो थोडंफार। या ब्रिजचा जो स्टार्टिंग पॉईंट आहे त्या ठिकाणापासून या ठिकाणापर्यंत आपण आता आलेलो आहोत आणि या ठिकाणपर्यंत किती काम झालेलं आहे ते तुम्हाला माहितीच आहे की दोन्ही साईडच्या रस्त्याचे काम चालू झाले ते पार पूर्ण इथपर्यंत रस्ते दोन्ही साईडचं काम झालं आहे। जे माती वगैरे दिसते ती वरती आहे, फक्त तिथं रस्त्याचं काम पूर्ण झालेलं आहे, फक्त ती माती साफ केली का ते होऊ शकतं पूर्ण रस्ता वापरासाठी। बाकीचं साईडचं वगैरे काम चालू आहे तिकडे। या ब्रिजपासून इकडे तुम्ही पाहू शकता की पाठीमागं इथे आता सिमेंटचं काम केलं आहे, त्यामुळे मी ट्रॅव्हल करू शकत नाही यावरून, कारण का इकडं थोडी उंची जास्त आहे तुम्ही पाहू शकता। आणि याच्या पुढे इथून ते एक 200 ते 300 मीटरपर्यंत रस्त्याच्या लेवलची काम केली आहे। ह्याच्यावरती एक फायनल लेवल येईल आणि त्याच्या पुढचं जर पाहिलं तो तिकडे इथपर्यंत तरी रस्त्याचं काम बाकी आहे व्हायचं, एक लेवल वगैरे करायची कामाची बाकी आहे। ती झाली का हा ब्रिजसुद्धा वापरण्यासाठी होऊ शकतो। अजून 2 महिन्याचं काम बाकी आहेच, जर करायचं म्हटलं तर 1 महिन्यामध्ये सुद्धा होऊ शकतं। पण आत्ता इथे तुम्ही पाहू शकता की कोणीही काम करताना वगैरे दिसत नाही आहे। तर आत्ता हे तुम्ही जे पाहताय मित्रांनो, तो आहे लास्ट व्हिडिओमधला पार्ट आणि त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की कशाप्रकारे कामाची कंडिशन होती। आणि एक अंदाजे 15 दिवसानंतर आपण हा दुसरा व्हिडिओ करतो आहे, तर तेव्हाच्या आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये फरक तुम्हाला समजू शकतो। तेव्हा ही सगळी इकडं मातीचा भराव पडलेला होता, काहीच व्यवस्थित नव्हतं, भराव वगैरे करून त्याचे लेवल वगैरे करायचे काम चालू होतं। आणि आत्ता तुम्हाला माहिती आहे, मगाशी आपण बघितलं की व्यवस्थित सगळं ह्या साईडला लेवल झालेली आहे सिमेंट काँक्रिटीकरण, याच्यात एक फायनल लेयर असते ती येऊ शकते। आणि लास्ट व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की कशाप्रकारे इकडं मातीचं वगैरे भराव वगैरे चालू होतं, त्याचं काम वगैरे चालू होतं, ते सगळं दिसत होतं। आणि तेच आपण तर ह्या व्हिडिओमध्ये पाहतो आहे की लास्ट व्हिडिओमध्ये आपण काय काय पाहिलेलं, काय कंडिशन होती रस्त्याची आणि आत्ताची कंडिशन काय आहे, त्यावरून आपल्याला समजू शकते की 15 दिवसामध्ये किती काम झालेलं आहे ते आणि कशी पद्धत कामाची आहे, किती काम फास्ट चालू आहे वगैरे ते। पण आज तर एवढी काही माणसं दिसली नाही काम करताना वगैरे, कदाचित तीच मॅनपॉवर त्यांनी दुसरीकडे कुठेतरी लावली असावी वगैरे, काहीतरी कारणं असतील। कारण पण त्यांचा रिझल्ट तर दिसतोय कामाचं की काम फास्ट होतं आहे आणि लवकरच हाही ब्रिज 1 ते 1.5 महिन्यामध्ये चालू होईल अशी एक अंदाज आहे। तर चला आपण पुढे बघूया, इथून
पुढचं काम वगैरे कसं आहे, पलीकडच्या ब्रिजच्या साईडचा जो रस्ता वगैरे त्याचं काम वगैरे त्याच्याबद्दलचं सगळं आपण पलीकडे जाऊन बघूयात. फक्त एक गोष्ट दिसली ती म्हणजे इथे कुठल्या तरी कामगारांनी की कोणीतरी वेफरचा पॅकेट ठेवलेला आहे लपून आणि भरलेला आहे. असू द्या त्याचा वेफरचा पॅकेट, जो कोण असेल ते येऊन नंतर खाईल. पण इकडे कोणी माणसं वगैरे काम करताना अजून दिसत नाही, त्यामुळे या ब्रिजचं काम कधी होईल ते सांगू शकत नाही. लास्ट व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की जो पहिला ब्रिज आहे तो एक 8 दिवसामध्ये चालू होऊ शकतो, किंवा हा व्हिडिओ जोपर्यंत अपलोड होतो तोपर्यंत तो ब्रिज चालूसुद्धा झालेला असेल, एवढं काम त्याचं झालेलं आहे. ह्या ब्रिजच्या कामाला वेळ लागतोय. इकडे जर खाली पाहिलं तर तिकडे काही माणसं काम करत आहेत, साईडची छोटी मोठी कामं चालू आहेत, पण या साईडला तरी अजून काही काम करताना दिसत नाही. आत्ता वाजले सकाळचे 10-11 वाजलेले आहेत, पण अजूनसुद्धा इकडं कोणीही काम करायला आलेलं दिसत नाही. आत्ता जर इकडचा कामाचा विचार केला तर इथे जो फायनल लेअर येते रस्त्याची आहे कामाची, तीच इकडे बाकी आहे. आणि त्याच्या पुढे जर पाहिलं त्या झाडाच्या तिकडून जो जिथपर्यंत आपल्याला हा टर्न दिसतोय त्याच्या पुढचं काम तर रस्त्याचं झालेलं आहे. तर आता आपण तिकडून फिरून येऊत ह्या ठिकाणी आणि नंतर इकडचा रस्ता दाखवतो, नंतर पुन्हा एकदा आपण बोलूयात. तर मित्रांनो, आता फिरून आपण आता या साईडला आलेलो आहोत आणि तुम्ही पाहू शकता त्या एंडपासून या ठिकाणापर्यंत रस्त्याच्या लेवलचं काम झालेलं आहे. आणि इकडून जर पाहिलं तर इथं हा जो मुख्य ब्रिज आहे तर ह्याच्यावरती तर येईल डांबरीकरण, पण इथून जर पाहिलं तर पूर्ण या रस्त्याचं काम डायरेक्ट पूर्ण शेवटपर्यंत झालेलं आहे. शेवट चुकू नका मित्रांनो, शेवटच्या पॉईंटला मी तिकडे गोष्ट दाखवणार आहे, ती खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तर हा होता इथला हा ब्रिज. आणि एवढंच काम आता हे बाकी राहिलं आहे. 200 ते 300 मीटर किंवा जास्तीत जास्त 400 मीटरचं काम अंदाजे राहिलं आहे, जे एक फायनल लेअर येणार आहे. बाकी आता या ब्रिजवरती काही काम नाही आहे, एवढंच काम आहे. हे जर झालं 1 महिन्यामध्ये सुद्धा होऊ शकतं जर करायला घेतलं तर, पण हे एवढं काम बाकी राहिलेलं आहे. एवढं काम झालं की हा रस्त्याचं काम होऊ शकतं. आणि दुसरं म्हणजे ते काय आहे ते मी मधीच एक दाखवतो, इथे तुम्हाला खड्डा दाखवत होतो. हा एक खड्डा बघा किती पडलेला आहे, आणि ह्या रस्त्याला अजून वापरायला सुद्धा सुरुवात केलेली नाही आहे. हा एक फायनल रस्ता झालेला होता आणि या रस्त्यावर त्या एवढा मोठासा खड्डा पडलेला आहे. कसा रस्त्याची वाट लागलेली आहे ते, आणि जर हे असंच जर आत्ताच असेल तर नंतर काय अवस्था होईल या रस्त्याची. सो मित्रांनो, तोच एक खड्डा दाखवायचा होता शेवटला. किती रस्त्याची लगेच वाट लागू शकते जर एवढा खड्डा जर आत्ताच पडत असेल तर. तुम्हाला कसा व्हिडिओ वाटला ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. यानंतरचा व्हिडिओ असणार आहे तो असणार आहे म्हणजे कोलाडच्या ब्रिजचा व्हिडिओ, लेटेस्ट अपडेट काय आहे त्या ब्रिजचा. तो व्हिडिओसुद्धा पाहण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करून तुमचं मत काय आहे या व्हिडिओबद्दल ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. यानंतरचा व्हिडिओ असणार आहे तो असणार आहे कोलाडच्या ब्रिजचा व्हिडिओ, तोसुद्धा पाहायचा असेल लगेच आपल्या व्हिडिओ चॅनलवरती टाकल्या तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.